नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयातील कॉइन्स अँड करन्सी नोट्स हा भाग अभ्यासणार आहोत। हा भाग आपल्या गणित पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर 33 अँड 34 वर दिलेला आहे। या पाठात आपल्याला काही नाणी व चलनी नोटांची ओळख करून घ्यायची आहे। तसेच या पाठात काही ऍक्टिव्हिटीज सुद्धा दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। चला तर मग अभ्यासूया कॉइन्स अँड करन्सी नोट्स। इंट्रोडक्शन म्हणजे ओळख। सर्वप्रथम आपण कॉइन्सची ओळख करून घेणार आहोत। समोर तुम्हाला काही कॉइन्स म्हणजे नाणी दिसत आहेत आणि प्रत्येक कॉइन्सवर वेगवेगळे नंबर सुद्धा आहेत। ते नंबर्स म्हणजे त्या कॉइन्सची किंमत होय। त्या अंकांवरून आपल्याला कळते की त्या कॉइनची किंमत काय आहे। सर्वात पहिला कॉइन बघा, तो आहे 50 पैशांचा। हे नाणे क्वचितच वापरले जाते, परंतु ते आजही चलनात आहे। दुसरा कॉइन बघा, त्यात एकाचा अंक आहे, म्हणजे त्या कॉइनची किंमत आहे 1 रुपी। तिसरा कॉइन बघा, तिसरा कॉइन आहे 2 रुपीज, 2 रुपयांचे नाणे, कारण त्यात 2 हा अंक आहे म्हणून त्या कॉइनची किंमत आहे 2 रुपीज। खाली पहा, खाली दिलेला आहे तुम्हाला 5 रुपीज कॉइन आणि सगळ्यात शेवटी आहे 10 रुपीज कॉइन। असे हे 5 प्रकारचे कॉइन्स सद्यस्थितीत चलनात आहेत। आता आपण चलनी नोटांची ओळख करून घेऊ। आपणास समोर काही नोटा दिलेल्या आहेत। त्या नोटांवर दिलेल्या अंकांवरून त्या नोटांची किंमत आपणास लगेच सांगता येईल। पहिली नोट आहे 1 रुपी नोट, त्यानंतर दुसरी नोट आहे 2 रुपीज नोट आणि तिसरी नोट आहे 5 रुपीज नोट। या तीनही नोट्स आजही चलनात आहेत, परंतु या नोटा कमी वापरल्या जातात, कारण रिझर्व्ह बँकेने या नोटांची छपाई बंद केलेली आहे किंवा कमी प्रमाणात यांची छपाई केली जाते। त्यापुढे वरील दोन नोटा पहा, दोघं नोटांची किंमत ही 10 रुपीज आहे। मग यांच्यात काय फरक आहे? तर पहिली नोट ही जुनी नोट आहे आणि दुसरी नोट ही अलीकडच्या काळातील म्हणजेच नवीन आहे। तसेच खालील दोन नोटांची आहे। खालील नोटांची किंमत ही 20 रुपीज आहे। पहिली नोट जुनी व दुसरी नोट ही नवीन नोट आहे। या नोटांचेही तसेच आहे। वरील दोघं नोटांची किंमत ही 50 रुपीज आहे व खालील दोघं नोटांची किंमत ही 100 रुपीज आहे। त्यांच्यात तुम्हाला जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवरून आपल्याला समजण्यास सोपं होतं की त्या नोटांची मूल्य किंमत किती आहे। त्यात पहिली नोट ही जुनी नोट आहे आणि दुसरी नोट ही नवीन नोट, नव्याने छापलेली ही नोट आहे। नोट जुनी असो किंवा नवीन असो, मग ती 10ची असो, 20ची असो, 50ची असो किंवा 100ची असो, आजही या सर्व नोटा चलनात आहेत। चलनामध्ये आहे म्हणजे काय, तर आजही या नोटा सगळीकडे वापरल्या जातात। पुढची नोट आहे 200 रुपीज म्हणजे 200 रुपयांची। भारतीय चलनात ही नोट नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे। त्यापुढील नोट आहे 500 रुपीज नोट। 500 रुपयांची जुनी नोट बंद करून ही नवीन नोट नव्याने समाविष्ट केलेली आहे आणि ती सर्वात शेवटी जी नोट तुम्हाला दिसत आहे ती आहे 2000 रुपीज नोट। आज भारतात सर्वात जास्त मूल्य असलेली, किंमत असलेली ही नोट आहे। याआधी 1000 रुपयांची, 1000 रुपयांची नोट होती, परंतु 500 रुपयासोबतच तीही नोट बंद झाली। त्यामुळे आज 2000 रुपयांची ही जी नोट आहे ती सर्वात जास्त मूल्य असलेली नोट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण कॉइन्स अँड करन्सी नोट्स यांची ओळख करून घेतली। आता वळूया आपण आपल्या पुस्तकाकडे। पुस्तकातील पान नंबर 33 अँड 34 वर काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, ते आपण आता पूर्ण करूया। पेज नंबर 33 वर दिलेली पहिली ऍक्टिव्हिटी पहा, लुक ॲट द पिक्चर्स ऑफ द करन्सी नोट्स गिवन बिलो। खाली तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत, चलनी नोटांची चित्र दिलेले आहे। राईट देअर व्हॅल्यूज इन द बॉक्सेस। त्यांची किंमत दिलेल्या बॉक्सेसमध्ये भरा किंवा लिहा। पहिलं चित्र पहा, पहिलं चित्र हे कोणत्या नोटेचे आहे, त्या नोटेची किंमत काय आहे ते आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये भरायचे आहे।
द व्हॅल्यू ऑफ दिस नोट इज डॅश डॅश रुपीज. पहिल्या नोटेची किंमत आहे 100 रुपीज, तर ती आपल्याला बॉक्समध्ये अशी भरायची आहे. दुसरी नोट पहा, दुसऱ्या नोटेची किंमत आहे 500 रुपीज आणि खाली आपल्याला दिलेल्या बॉक्समध्ये ती भरायची आहे. द व्हॅल्यू ऑफ दिस नोट इज 500 रुपीज. आता पुस्तकात तुम्हाला 1000 रुपीज दिलेले आहे, ते मी या ठिकाणी मुद्दाम घेतलेलं नाही, आपण ते पुस्तकात भरायचं आहे. पुढे 2 कॉइन्स दिलेले आहेत, त्यातला पहिला कॉइन बघा, कॉइनवर तुम्हाला अंक दिसत असेल, त्या अंकावर आपल्या लक्षात येईल द व्हॅल्यू ऑफ दिस कॉइन इज ₹5. आणि शेवटचा जो कॉइन आहे त्याची किंमत आहे 1 रुपी. दिस कॉइन हॅज अ व्हॅल्यू ऑफ ₹1. अशा रीतीने आपल्याला पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले जे एम्प्टी बॉक्सेस आहेत त्यांच्यामध्ये चित्रातील जे नाणी आणि नोटा दिसत आहेत त्यांची किंमत आपल्याला भरायची आहे. त्याच पानावर आपल्याला पहिल्या ॲक्टिव्हिटीच्या खाली ही दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. राईट द टोटल अमाऊंट व्हॅल्यू इन द एम्प्टी बॉक्सेस. खाली बघा तुम्हाला 3 उदाहरण दिलेले आहेत. एकूण नोटांची किंमत किती ती आपल्याला बाजूला दिलेल्या बॉक्समध्ये भरायची आहे. पहिलं उदाहरण तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. बघा नीट लक्ष द्या. पहिल्या उदाहरणात एकूण नोटांची संख्या आहे 3. त्या 3 नोटांची एकूण बेरीज केली तर ती होते 650 रुपीज. दुसरे उदाहरण पहा. दुसऱ्या उदाहरणामध्ये एकूण नोटा आणि नाण्यांची किंमत मिळून किती रुपीज होतात ते आपल्याला बॉक्समध्ये भरायचे आहे. चला तर मग काउंट करूया. पहिली नोट आहे 500 रुपीज. त्यात आपण 100च्या 2 नोटा म्हणजे 200 रुपीज ॲड केले, टोटल झाले 700 रुपीज. 700 मध्ये आपण पुन्हा 50 रुपीज ॲड केले, टोटल झाले 750. आणि 1 रुपी कॉइन आहे 6. 750 मध्ये आपण 6 कॉइन ॲड केले, टोटल अमाऊंट होईल 756. तिसरं उदाहरण पहा. तिसऱ्या उदाहरणात सुद्धा आपल्याला नोटांची किंमत आणि नाण्यांची किंमत मिळून एकूण किती रुपीज होतात ते आपल्याला बॉक्समध्ये भरायचे आहे. चला तर मग पुन्हा एकदा काउंट करूया. पहिली नोट आहे 500. त्याच्यात आपण 20 रुपीज ॲड केले, होतील 520. 520 मध्ये 10 रुपीज ॲड केले, होतील 530. 530 मध्ये 5 रुपी कॉइन आहे, 535 झाले. 535 मध्ये 2 रुपीज ॲड केले, 537. 11चे 2 कॉइन आहेत म्हणजे 2 रुपीज पुन्हा ॲड केले, 539. बॉक्समध्ये येईल 539. अशा पद्धतीने पेज नंबर 33 वरील ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केली. आता बघूया पेज नंबर 34 वरील ॲक्टिव्हिटी. टोनी सेड आय हॅव 3 नोट्स. टोनी म्हणतो माझ्याजवळ 3 नोटा आहेत. देअर टोटल व्हॅल्यू इज 75 रुपीज आणि त्यांची एकूण किंमत आहे 75 रुपये. सलमा सेड आय टू हॅव 75 रुपीज. सलमा म्हणते माझ्याजवळ सुद्धा 75 रुपीज आहेत. बट आय हॅव 5 नोट्स. परंतु माझ्याजवळ 5 नोटा आहेत. टोनी सेड हाऊ कॅन दॅट बी. टोनी म्हणतो हे असं कसं शक्य आहे. टोनी हॅज दीज नोट्स. टोनीकडे बघा 3 नोटा आहेत आणि त्यांची टोटल किंमत होते 75 रुपये. मग त्या 3 नोटा कोणत्या, तर पहिली नोट आहे 50 रुपीज, दुसरी नोट आहे 20 रुपीज आणि तिसरी नोट आहे 5 रुपीज. तिघांची टोटल जर केली तर होते 75 रुपीज. याच्यात आपल्याला नोटांची संख्या बघायची, किंमत तर दोघांची सारखीच आहे. अँड सलमा हॅज दीज नोट्स. आणि सलमाजवळ बघा एकूण नोटांची संख्या आहे 5. मग तिच्याजवळ कोणत्या किमतीच्या नोटा आहेत ते बघा. तिच्याजवळ 20 रुपीजच्या 3 नोटा आहेत आणि 10 रुपीजची 1 आणि 5 रुपीजची 1 नोट आहे. असे एकूण 5 नोटा तिच्याजवळ आहे आणि त्या नोटांची किंमत देखील होते 75 रुपीज. इट मीन्स दॅट बोथ टोनी अँड सलमा आर राईट. याचा अर्थ असा की टोनी पण बरोबर आहे आणि सलमा पण बरोबर आहे. दोघांजवळ 75 रुपये आहेत, परंतु त्यांच्या नोटांची संख्या मात्र ही वेगवेगळी आहे, कारण नोटांची किंमत ही वेगवेगळी असल्या कारणाने नोटांची संख्या देखील त्यांची वेगळी आली. संजू सेड आय हॅव 100 रुपी नोट.
संजू म्हणतो, माझ्याजवळ एक 100 रुपयांची नोट आहे. 4 notes of 20 rupees. 20 रुपयांच्या 4 नोटा आहेत. 6 coins of 1 rupee. 1 रुपयाचे 6 नाणे आहेत. How much money do I have? माझ्याजवळ किती रुपये आहेत? राजू said, you have 186 rupees altogether. राजू त्याला सांगतो की तुझ्याजवळ एकूण 186 म्हणजे 186 रुपये आहेत. आपण सुद्धा ते काउंट करू शकतात. त्यांची टोटल अमाउंट होईल 186. अनिता सेड, आय हॅव 4 notes. अनिता म्हणते, माझ्याजवळ 4 नोटा आहेत. दे आर वर्थ 170 rupees altogether. आणि त्यांची एकत्र किंमत ही 170 रुपये अशी होते. कॅन यू गेस विच नोट्स आय हॅव? तुम्ही सांगू शकता का की माझ्याकडे कोणत्या नोटा आहेत? बघा, खाली दिलेल्या आहेत. अनिताकडे 100 रुपयाची एक नोट आहे, 50 रुपयाची एक नोट आहे आणि 10 रुपयांच्या 2 नोटा आहेत. अशा एकूण तिच्याजवळ 4 नोटा आहेत आणि त्या 4 नोटांची किंमत 170 रुपये होते. खाली बघा, आता आपल्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. कॅन वी गिव्ह 170 रुपीज युजिंग 4 notes इन एनी अदर वे? आता अनिता जवळ 100 रुपयाची एक नोट, 50 रुपयाची एक नोट, 10 रुपयांच्या 2 नोटा असे एकूण 170 रुपये आहेत. आणि असेच 170 रुपये आपण वेगळ्या नोटांनी, 4 नोटा यायला पाहिजे पण त्या वेगळ्या असायला पाहिजे. हे कसं वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या मार्गाने कसं सांगू शकतो? तर बघा, तिच्याजवळ 50 रुपयांची एक नोट आहे, पुन्हा दुसरी नोट 50 रुपयांची आहे, तिसरी नोट 50 रुपयांची आहे आणि चौथी नोट ही 20 रुपयांची आहे. असे एकूण 4 नोटा तिच्याजवळ आहेत आणि त्या 4ही नोटांची एकत्र किंमत 170 रुपये होते. अशा पद्धतीने आपण 4 नोटा घेऊन 170 रुपये देऊ शकतो. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण पेज नंबर 33 आणि 34 वरील कॉइन्स अँड करन्सी नोट्स हा भाग आपण अभ्यासला.